We'll start now. Okay, once again, good afternoon to all. Let us start our today's session. Okay, in previous session, we have solved example. Yes, this one. I will check one by one. Just check whether the example is solved or not in your notebook. The first one, whether it is solved. Second one solved, I know that. This third example, check once. One by one we will go. First example is solved. 3 by 3. Initially, if you are solved, then it is solved. Otherwise, that example we have not solved it. Hello? नाही केलं हां consider the example now 24 example number 24 yes 23 चालू करा बरं हे सॉल्व करायला 3 by 3 चं सोपं आहे तुम्ही सॉल्व करा म्हणजे मी याच्यापेक्षा जे पुढचं असेल ते मी सॉल्व करतो हां किती येते रँक त्याची इट इज 2 Yes, sir. रँक ऑफ ए इज इक्वल टू 2 कशावरून सांगितलं 2 का 3 येते इट इज 2 इट इज 2 या जर सेकंड रोला जर तुम्ही 2 ने डिवाइड केलं तर हे येतं -3 1 -2 म्हणजे हे दोन रो सेम होतात आणि एक कॅन्सल होतो म्हणजे शिल्लक राहतात फक्त 2 रो शिल्लक राहतात फक्त 2 रो तर 7/3 केलं तर तसं पण चालतंय नो इश्यू नाही मी म्हणजे सांगितलं रे कसं येते रँक तुम्ही कशाला काय डिवाइड करा नो इश्यू काय नाही काय प्रॉब्लेम मला वाटतं रँक किती 2 आली का सर माझी 3 आली Yes, sir. 3 तर येणारच नाही 3 तर येणारच नाही मी सॉल्व्ह करतोय बघा कसं सॉल्व्ह केलं सोपं होतं एक्झाम्पल लेट a is equal to yes 3 -1 2 6 2 4 करेक्ट आहे का माझं and what is last row -3 1 minus 3 1 -2 सर 1 येतं आन्सर माझं हां 1 यायला पाहिजे रँक रँक इज 1 रँक इज 1 ज्यांचं 1 आले त्यांचं बरोबर आहे बघा ओके हो सर माझी पण 1 झाली सर हां मग तुम्ही कसं सांगितलं 2 किंवा 3 मी सांगणार होतो सर 1 सर हां ओके आम्ही चेक करा तरी पण ओके C1/3 1 -2 -1 -1 2 1 2 -4 2 ओके नेक्स्ट हे दोन एलिमेंट 0 करा कसं येणार बाय R3 मायनस R3 प्लस R1 आणि
R2 प्लस 2 टाइम्स R1 करेक्ट आहे. इक्विव्हॅलंट साइन 1 मायनस 1 2. मग फक्त इन शॉर्ट हिंट देतोय, हे दोन झिरो झाले. 2 मायनस 2 प्लस 2 0, हे 0 आणि हे दोन हे दोन. हां ओके. मग हे खालचे दोन रो ऑटोमॅटिकली कॅन्सल होतील. मग एवढं राहतं फक्त याला झिरो केलं की म्हणजे बाय कॉलम ट्रान्सफॉर्मेशन C2 प्लस C1 आणि C3 मायनस 2 टाइम्स C1. 1 0 0 0 0 1 0 0 1 असं डिवाइड होणार. I1 0 0 0 नॉर्मल फॉर्म अँड रँक ऑफ A इज इक्वल टू 1. एवढं सोपं येणार नाही सोडा एक्झामला, हे खूप जुनं एक्झाम्पल आहे. आलं का सर्वांच्या लक्षात? कम्प्लीट करून घ्या Yes, ज्यांचं sir. हां कम्प्लीट करा ज्यांचं राहिलं त्यांनी फास्ट. कम्प्लीट केलं का? येस सर. हां नेक्स्ट एक्झाम्पल. पुढचं घ्या. हे सॉल्व्ह केलंय का? 4 5 6 7 मला वाटतं केलंय हे सॉल्व्ह असं वाटतंय. हो सर झाले ते. मी केलंय शुअर सर ते. मी शुअर Yes, sir. आहे हे केलं झालंय, हे sir. केलंय आणि हे आता मगाशी केलं होतं रेसेस पूर्वी. हे सॉल्व्ह केलंय का? 1 3 4 3 एकदा चेक करा. 3/4 हा केलंय सर. नक्की एकदा चेक करा फक्त. Yes, sir. हां येस. हा 5/4 चा केलाय का? 5/4 Yes. एवढा मोठा केलाय का मी 5/4 चा? एकदा सॉल्व्ह केला वाटते मी. कसं आहे मी 2 डिव्हिजन शिकवतो त्याच्यामुळे मला कधी कधी कन्फ्युजन होतं. आणि हा खालचा 2 3 -1 1 -1 हा बघा चेक करा. हा थोडा महत्वाचा आहे. केलाय सर ते. केलाय का? नंबर सेम वाटतात बघा. -7 आहे बघा शेवटी. A44 इट इज -7. हा सर केलंय? केलाय सर. केलाय सर. हा 3 येते सर रँक. बरं ठीक आहे. ओके ठीक आहे. नाही फक्त चेक करा, राहिला असेल तर आपण सॉल्व्ह करू. हा 0 0 चा नाही हा केला सर. हा नाही केला का? 5.1.6 आज मी सकाळी ऑफलाईनला घेतलं हे एक्झाम्पल. नाही सर. हा ओके कन्सिडर दिस एक्झाम्पल नाव. 0 0 1 -2 मी आज ते म्हणजे ह्याच्यासाठी सॉल्व्ह केलं होतं ऑफलाईन लेक्चरच्या वेळेस. दिस विल बी अवर लास्ट सेशन. एक्झाम्पल नंबर 24 फॉर नॉर्मल फॉर्म. On next lecture onwards, we are going to start the next point. Check करा 24 example number 24. तर आम्ही सोडवलाय ऑफलाईनला, मग नाही सोडवत आता. हा ऑफलाईनला ठीक आहे, जे नव्हते त्यांच्यासाठी आहे. जे ऑफलाईनचे प्रेझेंट असतील त्यांनी सॉल्व्ह करायची गरज नाही, काही नाही प्रॉब्लेम. सॉल्व करताय? सॉल्व करता Yes, sir. येते? करायला लागलो. हां ओके.
ज्यांचा बाहेर साऊंड येतोय त्यांनी स्वतःला म्यूट करून घ्या प्लीज. पहिल्यांदा लिडिंग एलिमेंट 1 करायचंय. तर माझं ट्रान्सफॉर्मेशन असेल C3 इंटरचेंज C1 सर. C3 इंटरचेंज विथ C1. C1. येस. ह्याच्यामुळे काय होईल, खालचे दोन ऑलरेडी 0 मिळतात तुम्हाला. कॅल्क्युलेशन करा सोपं जाईल, दुसरं काही नाही. फक्त एक ट्रान्सफॉर्मेशन R2 प्लस R1 आणि खालचे सगळे 0 होतील. म्हणून तसं कन्वर्ट करा तुम्ही. ओके. होतंय का बघा फास्ट. 2 येते रँक सर. रँक इज 2 करेक्ट. ऑफलाईनला पण 2 आली होती, म्हणजे दोन्हीकडे सेमच येते. बरोबर ना? हो सर. रँक 2 येते सर्वांची बघा. कोणाची वेगळी आली तर सांगा, मी सॉल्व्ह करतो. सर्वांचं झालं का सॉल्व्ह करून? हॅलो. झालंय. येस. पुढचं एक्झाम्पल घ्यायचंय. रँक 2 येते. Yes, sir. कोणाची वेगळी आली का? रँक कोणाची वेगळी आली असेल तर मी सॉल्व्ह करून देतो एकदा. आली का कोणाची वेगळी? हॅलो. सर्वांची रँक बरोबर आहे? 2 येते का सर्वांची? हो. पुढे Yes, sir. Yes, हां sir. ओके. पुढचं एक्झाम्पल कन्सिडर करूया आता. Consider this 5.1.8. ह्याची रँक किती असणार आहे? ह्याची ऑर्डर आहे तुमची 3/5. मिनिमम दीज 2 म्हणजे मिनिमम मॅक्झिमम रँक 3 असेल याची. मॅक्झिमम रँक 3. ओके, चेक करा हे 5.1.8.
एक्झाम्पल नंबर 25. बस बघा सॉल्व करा. ठीक आहे. येते का मी सॉल्व करू? हॅलो सर रँक 2 येते. 2 येते रँक सर तो इथे रँक तो इथे. कशावरून बघा, इथून पण समजता यायला जर तुम्ही लास्ट रोला जर 3 ने डिवाइड केलं 1 1 2 Same येतं 3 वरचं 5 वरचं खालचं सेम येतं, याला फक्त मायनस केलं की तो 0 होतो. मग 2च रो फक्त शिल्लक राहतात. देअरफॉर रँक विल बी 2. नाही, मी फक्त बेसिक ऑब्झर्वेशन सांगतोय, आपण आपली प्रोसेस फॉलो करायची. तुम्हाला वाटलं की 3/5 चा मॅट्रिक्स आहे खूप मोठा, सॉल्व्ह करायला अवघड जाईल, उलट ते सोपं जातं सॉल्व्ह करायला. येस, येते का सर्वांचं? हो सर. हो सर. सगळे सॉल्व्ह करतायत ना? सर सॉल्व करून द्या. ओके, सॉल्व्ह करूया. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, सॉल्व्ह करून देतो. सगळेजण सॉल्व्ह करा. फक्त आन्सर सांगण्यात मी सांगितलंय, त्यात काय पॉईंट नाही, आपण सॉल्व्ह करणं महत्वाचं आहे. मी एका सेशनला एखादं दुसरं एक्झाम्पल मी, उरलेले 2-3 तुम्ही, असं पॅटर्न ठेवायचं कधी पण. हा सांगा मॅट्रिक्स. A इज इक्वल टू फर्स्ट रो 3 5 7 12 3 3 2 हा 2 5 7 12 ए डबल 2 झालं का माझ्याकडून? सर 3 2 हा 5 हा ते म्हणतो. 7 12. ओके ठीक आहे. 5 7 12 सेकंड रो 1 1 2 3 5 1 1 2 3 5 येस असलेलं 3 3 6 9 15 6 9 15. नाही, ते सोपं होतं एक्झाम्पल खूप. ठीक आहे, बाय. R1 इंटरचेंज विथ R2 फर्स्ट. R2. लीडिंग एलिमेंट मेक 1 1 1 2 3 5. ओके, हा खाली आला रो 5 7 12 3 3 6 9 15. नेक्स्ट बाय. आता खालचे 0 करायचे 3 3, तर R2 मायनस मायनस R1. हा, आणि R3 मायनस. मायनस R1. ओके, इक्विव्हॅलंट साइन 1 1 2 3 5. हा 0 हा 0. ठीक आहे. 2 मायनस 3 येस. -1. -1 5 मायनस 6 -1 -1. 7 मायनस 9 -2 -2 12 मायनस 15
minus three. 3. Minus 3. 3. बरोबर आहे. हे काय -3 ने मल्टिप्लाय केल्यामुळे सगळं लास्टचा रो 0 झाला. ओके. नेक्स्ट मेक दीज एलिमेंट 0 बाय युजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन बाय C2 minus C1 C2 minus C1. C3 C3 minus twice C1. C4 minus thrice C1. C5 minus. C5 minus 5 C1. 5 फक्त काय करायचंय, लिहावं लागलं आपल्याला, एवढंच आहे. त्यात एक्झाम्पल असं म्हणजे सॉल्व्ह करण्यासारखं असं काही नव्हतं. ओके. उरलेलं मॅट्रिक्स ऍज इट इज. नेक्स्ट हा एलिमेंट 1 करा आणि उरलेले सगळे 0 करा बाय R2 divided by minus R2 divided by minus 1. ओके. इक्विव्हॅलन्स आहे 1 0 0 0 नेक्स्ट 0 1 1 2 3. ओके. आता सेकंड डायगोनल एलिमेंट 1 झाला, त्याच्या खालचा 0 करायला पाहिजे इथला, तो ऑलरेडी 0 आहे. मग आता इकडे जायचं, हे 0 करा बाय C3 minus C2. C3 Yes. minus C1. C2 रे, C4 minus C2. 2 times, C5 minus 3 times C2. C2. C1. करेक्ट आहे. Yes sir. हा, हे 3 0 1 2 3, हे 3 0. अजून भरपूर मुलांना डिवाइड करता येत नाही, तुम्ही नॉर्मल फॉर्म आयडेंटिफाय करू शकताय. इथं 1 आहे माझा, या पॉइंट मधून जाणाऱ्या फक्त 2 लाईन्स ड्रॉ करा, स्ट्रेट लाईन. ओके. हॉरिझॉन्टल लाईन, व्हर्टिकल लाईन. मग असा येणार, 4 पार्ट्स मध्ये डिवाइड होतो इक्विव्हॅलन्स. पहिल्या पार्ट्स मधला I2, दुसऱ्या मध्ये 0, तिसऱ्या मधला 0, चौथ्या मधला 0. दिस इज नॉर्मल फॉर्म. and rank of A is equal to 2. yes answer. आलं का? Yes sir. Yes sir. ओके. सॉल्व करा, ज्यांचं राहिलं त्यांनी सॉल्व करा. उरलेल्यांसाठी आपण पुढचं एक्झाम्पल कन्सिडर करूया. 1-2 मिनिटात दुसरं एक्झाम्पल घेऊ. लिहून घ्या 1-2 मिनिटामध्ये, ज्यांचं कम्प्लीट करायचं राहिलं त्यांनी कम्प्लीट करा. Consider this example. Example number 26, last example of normal form. 5 6 7 8 6 7 8 9 11 12 13 14 16 17 18 19. आणि आपण ट्युटोरियलला एक्झाम्पल दिले, तेवढे एक्झाम्पल सॉल्व करा, सफिशियंट आहे. हो सर केलेत. हा, सॉल्व केले करून ठेवा. जेव्हा कधी तुम्हाला आपल्याला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही येऊन चेक करू घेऊन जाऊ शकता. हे एक्झाम्पलचं सर्वांना ट्रिक लक्षात येते बघा. तिथं 1 करण्यासाठीच ट्रान्सफॉर्मेशन असेल माझं. येस, व्हॉट शुड बी माय ट्रान्सफॉर्मेशन? C1 minus C2. किंवा असं पण चाललं असतं, मायनस R1 मायनस R2. 5 minus 6 with negative sign. बरोबर का? Yes sir. Yes sir. It is also make the answer 1. Leading element 1. ठीक आहे. असं करून पहिल्यांदा 1 करा आणि मग खालचे 0 करायला लागेल. ठीक आहे. ओके. अब्सेंटीचं प्रमाण वाढायला लागलंय. 51 होते आज मॅक्सिमम. 16 to 17 students were absent. ऑफलाईनला जरी आला असेल तरी पण इथं ऑनलाईन अटेंड करणं कंपल्शन आहे. मुलांना अजून समजलेलं नाहीये. आता पीपीटी ची पीडीएफ वगैरे तुमच्या ग्रुपवर टाकली जाईल बरं का. 1-2-3 दिवसामध्ये अपलोड केले जाईल. प्रत्येक युनिट वाईज नोट्स, म्हणजे कम्प्लीट युनिटच्या जो काय आपण रन करणार आहे टोटल, त्याची पीडीएफ तयार करून त्याची लिंक त्या एक्सेल शीट मध्ये अपलोड केली जाईल. 1-2 दिवस मॅक्सिमम. सर रँक 2 येते. हा, रँक 2 येते. आणि या टाईपचा आपण एक एक्झाम्पल पण असं सॉल्व्ह केलेलं आहे बरं का. ते फक्त नंबर्स थोडेसे वेगळे होते. इथं 10 वगैरे काहीतरी होतं बघा.
सेकंड एक्झाम्पल हा सर 2 आली रँक. येस सर. पाचीला खोलू नको का